नमस्कार मित्रांनो, बघू शकता आज हळदीला 12 दिवस झाले तर इथं असे प्रकारचे कोंब निघालेले आहेत व्यवस्थित. कारण की लावल्यानंतर लगेचच याला पाणी वगैरे दिलं होतं आणि काही कोंब ऑलरेडी होते. तर अशा प्रकारे हळदीची अवस्था आहे. तर याला लवकरच आपण हुमिक ट्रायकोडर्मा देणार आहोत, जेणेकरून बुरशीजन्य रोग याला येणार नाही. तर काही हळदीला 21 दिवसानंतर फुटवे येतात, तर काही याला लवकरच येतात. कारण की याचं जर्मिनेशन लवकर झालं होतं आणि बीज प्रक्रिया आपण वार्डनची केली होती. या हिशोबानं आता बघू शकता बरेच इथं आपल्याला फुटवे दिसत आहे. तर याला आपण रेग्युलर पाणी वगैरे देत असतो आणि याच्यामुळेच याची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे. तर याला बघू शकता गेल्या वर्षी या प्लॉटमध्ये कापूस होता. कापूस असल्या कारणानं इथे कापसाचे बीज वगैरे निघालेले आहे. तर आपण चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतो तो नक्कीच सांगा. तर हळदीचा बघू शकतो आपण येणाऱ्या काळामध्ये याला चांगल्या प्रकारे ड्रिचिंग घेणार आहोत. तर हळदीचं अंतर बघू शकता या दोन कोंबामध्ये किती अंतर आहे तुम्हाला लक्षात येत असेल. तर हा एक कोंब आणि हा एक कोंब, याच्यामध्ये एवढं अंतर आहे 6-8 बोटाचं, तिथून इथंच एवढं अंतर आहे. तर प्रत्येक हळदीचा कोंब हा निघलेला दिसत आहे. तर या हिशोबानं आपण ह्याला पाणी व्यवस्थापन केलेलं आहे. तर हळदीविषयी आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, असे कोंब निघाल्यानंतर कृपया करून याच्यावर कुठलेही तणनाशकचं मारू नका, जेणेकरून याच्यावर काही इफेक्ट होईल. तणनाशक जर मारला तर नक्कीच आपल्याला हळदीला पानं गुंडाळलेल्यासारखं असं दिसेल. तर सांगायचं तात्पर्य झालं तर कुठलेही तणनाशकचा परिणाम याच्यावर होतो. हां ठीक आहे, हळद लावल्यानंतर 1-2 दिवसामध्ये आपण तणनाशक मारले, कोणी समोमॅक्स वगैरे हे ते मारते, आपण तो तसं सजेशन करत नाही कशाला हे मारा ते मारा. पण शेतकरी आपल्या अनुभवातून काही ना काहीतरी मारण्याचा प्रयत्न करतात, त्या हिशोबानं आपण तुम्हाला सांगत आहे. तर आता कुठलंही मारू नका, ठीक आहे. धुऱ्याच्या काठानं काही वगैरे मारलं ते विषय वेगळा, पण प्रत्येक याच्यामध्ये आपलं मारणं शक्य नाही. तर आपण याचं ड्रीप पण केलेलं आहे आणि पूर्ण हळद इथे लावण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला दाखवत आहे आता काही हळद ही खोल गेलेली आहे, तर काही वर पडलेली आहे. तर हळदीला सध्या हे कोंब निघत आहे, बघू शकता. या अशा प्रकारे कोंब वगैरे निघत आणि हे येत्या 4-8 दिवसामध्ये नक्कीच याला फुटवे वगैरे येतील, हे आपल्याला असं पाहायला मिळेल. तर तुम्हाला पूर्ण सिरीज पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर गेल्या वर्षीपासून सिरीज सुरू केलेली आहे. तर प्रत्येक अवस्थेचा व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. तर आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने याला भर दिलेला आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने भर देता हे आपल्या एरियाच्या अनुषंगाने. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आता येणारे ड्रिचिंग हुमिकची ड्रिचिंग करणार आहे, ट्रायकोडर्मा टाकणार आहे, परत जैविक आयुष्य 1-2 टाकणार आहे, जेणेकरून याला फुटवे वगैरे जोमाने येतील आणि याची वाढ होईल. या हिशोबानं आपण करणार आहे. तर कुठलेही रासायनिक औषध आपण याला सध्या तरी टाकणार नाही, कारण की याची कुठेही सड वगैरे काही नाही आहे. आणि सड वगैरे असं तर क्लोरो वगैरे आपण थोडं प्रमाणात सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण सध्या तरी काही पावसाचा अंदाज नाही आहे, त्याच्यामुळे आपण क्लोरो वगैरे काय देणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, लाईक करायला आपल्याला कुठलंही हे लागत नाही. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.